स्वतःची जर का चूक होत असेल ना तर त्या गोष्टी स्वीकारता पण आल्या पाहिजेत. जसं की माझ्या बाबतीत बऱ्याच जणींना असं वाटतंय की सारखी ताई तुम्ही प्रमोशन करताय, तर हे तितकंच खरं आहे. तर मी पण ह्या गोष्टीवर लक्ष देणार आहे आणि तुम्ही कमेंट करतात तर खरंच मी ते लक्ष देत असते आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करते. आणि आता जेवढ्या डेट फिक्स आहेत प्रमोशनच्या तेवढं ते टाकून देईल आणि इथून पुढे मी नक्कीच त्याची काळजी घेईल की जास्त प्रमोशन नाही आले पाहिजे. पण काही जणी अशा असतात की त्यांच्या चुका होऊन सुद्धा त्या स्वीकारत नाहीत किंवा आपण त्यांची चूक काढली तर ते त्यांना मान्यसुद्धा नसतं. आता ब्लाऊजच्या बाबतीत मी तुम्हाला काल सांगितलं होतं की माझं जे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे ते बिघडलं होतं आणि आजचं जे तुम्हाला साडीवरती ब्लाऊज दिसते ते एकदम परफेक्ट आलेलं आहे, जे मी दुसऱ्या बुटीकवरती टाकलं होतं. आणि हे जे घागऱ्यावरचं ब्लाऊज होतं ना ते मी टाकलं होतं मेन मार्केटमध्ये लाल पोतूच्या लाईनला. बघा ग्रीन लिव्ह हॉटेल आहे त्याच्यासमोर ते बुटीक आहे. आता एखाद्या ब्लाऊजमध्ये एखादी चूक असेल तर माणूस ॲडजस्ट करून घेतं, पण माझ्या पण ब्लाऊजमध्ये आणि पल्लवीच्या पण ब्लाऊजमध्ये दोघीच्या ब्लाऊजमध्ये खूप साऱ्या मिस्टेक होत्या. जेव्हा मी त्यांना त्या सांगितल्या तर त्यांना मान्यसुद्धा नव्हत्या आणि स्वीकारायला सुद्धा तयार नव्हत्या त्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला बुटीकवरती बोलवलं होतं की काय मिस्टेक आहेत दाखवा. त्यांना समोरासमोर आम्ही दाखवल्या तर त्या उलट आम्हालाच बोलायला लागल्या. त्या आम्हालाच म्हणायला लागल्या की तुम्हाला फॅशन वगैरे कळत नाही, तुम्हाला सांगून काही फायदाच नाही. म्हणजे इथे कमेंट थ्रू कमेंट बऱ्याच झाल्या, पण त्यांचा रिस्पॉन्स मला असा काही दिसला नाही की एक असतं ना की कस्टमर जोडून ठेवायचं. सो त्यांच्यामध्ये ती क्वालिटी अगदीच 0% होती. पण मला अगदी त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नव्हतं, पण तिथे जाऊन जे झालं ना ते मला बिलकुलच आवडलं नाही. त्यांनी ज्या पद्धतीने बोलल्या आणि ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला, म्हणजे मी त्यांना चुका सांगायला तर ते ऐकून घेईनात, हसायल्यात उलट माझ्यावरती. माणूस आहे, माणसाच्या हाताने चुका होतातच, ती काही मशीन नाही परफेक्ट यायला, हे मला सुद्धा समजतं तेवढंच. बऱ्याच ठिकाणी मी ब्लाऊज टाकलेले आहेत, बऱ्याचदा चुकलेले सुद्धा आहेत, पण हा असा अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच होता जो की खूप वाईट होता आणि मलाच असं झालं की कुठून मला बुद्धी आली मी तिथे गेले.